बुलेटिनच्या सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येते। आदिवासी मंत्री अशोक उईके मांजरीतील वसतिगृहात विद्यार्थ्यांची भेट घेणार आहेत। मांजरीतील वसतिगृहात ते जाणार आहेत, तिथली पाहणी करणार आहेत, विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत। आपण पाहतोय आदिवासी विद्यार्थी हे गेल्या अनेक दिवसांपासून 13 दिवसांपासून उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्या काही गरजा आहेत, काही मागण्या आहेत, त्या संदर्भात त्यांनी सरकार विरोधात एल्गार पुकारलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर आता उईके हे विद्यार्थ्यांची भेट घेणार आहेत। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सागर, अखेर 13 दिवसानंतर आदिवासी मंत्री अशोक उईके हे मांजरीतील वसतिगृहात विद्यार्थ्यांची भेट घेणार आहेत। काय अधिक अपडेट्स? प्राची, अशोक उईके जरी या ठिकाणी येत असले तरी विद्यार्थ्यांच्या काही मागण्या त्यांच्याकडे आहेत, तरच अशोक उईकेंनी या ठिकाणी यावं असंही हे विद्यार्थी या अशोक उईकेंना सांगतात। विद्यार्थी आपल्यावर आहेत, काय म्हणणं आहे? अशोक उईके येत आहेत सर, या प्रसार माध्यमांच्या मार्फत मी अशोकजी उईके यांना कळवितो की जे काही 2 वेळा आमच्या तुमच्यासोबत मुंबई या ठिकाणी चर्चासत्र झालेले आहेत आणि तुम्हाला आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्याचे निवेदनं पण माहिती आहेत। ज्या काही मागण्या आहेत त्या संपूर्ण तुम्हाला माहिती आहेत। तर तुम्हाला यायचं असेल तर इथं येऊन चर्चासत्र गोंधळ घालू नका। तुम्ही आमच्या मागण्या आहेत त्या मागण्यांवरती विचार करून या आणि त्याचा ठोस पुरावा किंवा तुम्ही जे काही काल जे स्थगित करून आम्हाला गाजर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, पण आम्ही येडे नाही ती तुम्ही आम्हाला गार करण्याचा जो प्रयत्न करताय, आम्ही गार होणारे नाहीत, आम्ही आरपार करणारे बंडकरी आहेत। त्यामुळे अशोकजी उईके यांना मी इथून उपोषणकर्ता विजय बांबळे म्हणून कळवितो की तुम्ही येताना ज्या काही मागण्या आहेत त्यावरती पूर्ण ठामपणे तोडगा काढून यावा, अन्यथा येऊ नका। इथून आम्ही तुम्हाला ठोस येऊ नका, चर्चा होईल वाटतं तुम्हाला, प्रश्न मार्गी लागतील, घेऊन येतील। त्यांनी शासन निर्णय जे काही GR असतील ते घेऊनच यावे आणि एवढी मोठी बोगसांची ही घुसखोरी झालेली याचा पण डाटा घेऊन यावा आणि याच्यावरती कठोर कायदे बनवावे। आम्ही काय त्यांनी इथं यायचं असेल तर कायदेशीर सगळं बाबी पूर्तता करूनच आणि आमच्या या मागण्या रास्त आहेत त्या पूर्ण करूनच या ठिकाणी आम्हाला भेट देण्यासाठी यावे आणि आम्ही उपोषण करते हे अशोक उईकेजी यांना इथूनच सांगतोय उपोषण तळावरून। म्हणजे अशोक उईकेंना विद्यार्थ्यांनी सांगितलं की त्यांचं GR जे आहे ते तुम्ही घेऊन आलं पाहिजे। इथं येऊन आम्हाला कोणत्या प्रकारची सहानुभूती नको, ज्या आमच्या मागण्या आहेत त्यावरती ठोस निर्णय हवा आहे। GR स्थगित केलं आहे, आता सगळीकडे महाराष्ट्रामध्ये आंदोलनं वातावरण पेटून राहिले, ते गार करण्यासाठी हा GR स्थगितीचा त्यांनी जो एक साप सोडला आहे, या सापाला आम्ही भीक घालत नाही आणि अशोकजी उईके यांच्यावर आमचा काडी मात्राचा विश्वास नाही। जे आदिवासी समाजाचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही बसता, खरं तर तुम्हाला पण थोडीफार लाज वाटली पाहिजे। एकीकडे ठिकठिकाणी आंदोलनं चालू आहेत, अजून तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट नाही करू राहिले आणि जे काही विद्यार्थी प्रतिनिधी किंवा जे काही बाहेर देतात त्यांना तुम्ही चुकीचं ठरवता, म्हणजे ज्या खऱ्या समस्या आहेत त्यांना तुम्ही चुकीचं ठरवता। हे आम्हाला लागलेले एक कलंक आहे। बैठक चर्चा पण झाली होती ना?